नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आपण घेणार आहे तुत्तू विषय माहिती घेणार आहे आपण. तर तुम्ही बघू शकताय माझ्या मागं तुत्तूचा प्लॉट आहे. आणि हा प्लॉट आता कटिंग करून फक्त आणि फक्त 45 दिवस झाले आहेत मित्रांनो. बघू शकताय आता सध्या 8 फूट उंचीचा हा आता म्हणजे तुतीचा प्लॉट आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही जर तुतीचे वाढ तुम्हाला हव्या असतील तर ह्याला कटिंग केल्यानंतर DAP, परत कटिंग केल्यानंतर आपण भरणी करून घेऊ शकताय. आणि अनेक प्रकारचे खत म्हणजे जसे की लेंडी खत, शेणखत अशा अनेक प्रकारे तुम्ही जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते खत तुम्ही याला टाकून देऊ शकताय. आणि ह्याला काही जास्त औषधी फवारणीची काही गरज नसते. आणि बघू शकताय ही जात आता सध्या विवन तुतीची जात आहे. आपण बघू शकताय माझ्या हातापेक्षा दुप्पट ह्या पानाची साईज आहे मित्रांनो. आणि पानाची जाडी सुद्धा खूपच जास्त आहे. आणि इथं बघू शकता आपण 2-2 फुटावरती एक एक कांडी आम्ही खोचलेली होती. आता ते जे आता ही दुसरी कापणी असल्यामुळं कांडीचे फुटवे आपण बघू शकता 10 ते 15 फुटवे आलेले आहेत. आणि एकच गड्डा आपण तोडल्यानंतर 2 शेळ्या आरामात खाऊ शकतात. आणि दोन्ही लाईन मधला अंतर आपण 2 फूट ठेवलेलं आहे. 2 किंवा 3 फूट ठेवलं तरी चालेल. आणि हा चारा शेळ्या अत्यंत आवडीने खातात. हा तुत्ती आपण जनावरांनी सुद्धा आपण खाऊ घालू शकतोय. आणि आणि हा चारा अत्यंत चांगला आहे, चविष्ट आहे शेळ्यांनी खाण्यासाठी, ज्यामुळे शेळ्यांचं दूध पण वाढू शकतंय. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करून घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.